नमस्कार मैत्रिणींनो, मी छाया दबडे स्टार लेडीज टेलर ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आज आहे गौरी आवाहन। गौरीला सजवण्यापासून ते गौरी आणण्यापर्यंत मी सगळी तयारी दाखवणार आहे। चला तर पाहूयात। साडीतील ब्लाऊज पीस कटिंग करून ब्लाऊज फिटिंग करून घेतलाय गौरीला। तसेच दोन्ही गौरींचे ब्लाऊज फिटिंग करून झाले। त्यानंतर गौरीला साडी नेसवून घेतली। कोणी सहावारी तर कोणी नऊवारी, कोणी कोळी तर कोणी गुजराती, अशा प्रकारे साड्या नेसवतात। मी मराठी पद्धतीने सहावारी साडी नेसून घेतली आहे। तसेच दोन्ही गौरायांची साडी नेसून तयार झालेली आहे। दोन्ही गौरायांना कंबरपट्टे लावून घेतले। दोन्ही पण गौरायांचे दागिने वेगवेगळे 2 ताटांमध्ये काढून घेतले। जेव्हा गौरीचे मुखवटे आपण बसवून घेऊ त्यानंतर गौरीचे दागिने घालणार आहे ते पाहू। बॉक्स मधले पॅकिंग केलेले मुखवटे ते काढून घेतले। ते स्वच्छ पुसून घेतले, ताटात ठेवले। त्यानंतर दारामध्ये झाडून पुसून अंगण स्वच्छ करून घेतलं। दारात एका साईडला पाट ठेवला। पाटाच्या बाजूला तुळस मांडली। पाटाभोवती रांगोळी काढून घेतली। त्यानंतर दारातही रांगोळी काढून घेतली। उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून घेतलं। स्वस्तिक आणि लक्ष्मीचे पावलं पण काढून घेतले। त्यानंतर उंबरठ्याला हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली। गौरीच्या मुखवट्यांची बाहेर पूजा करण्यासाठी साहित्य काढून घेतले। त्यासाठी कोणकोणते साहित्य घेतले ते पाहूयात। एका मोठ्या ताटात 2 ठिकाणी तांदूळ घेतले। 3 विड्याचे पानं घेतले। मधल्या पानामध्ये गौरीला मुराळी आणण्यासाठी गणपती बाप्पा, तांदळावर गौरीचे मुखवटे ठेवून 2 ब्लाऊज पीस गौरीच्या डोक्यावर ठेवून दुर्वा ठेवली। तर दुसऱ्या ताटामध्ये पावलं काढण्यासाठी कुंकाचं पाणी तयार करून घेतलं। आरतीच्या ताटात 2 तुपाचे दिवे लावून एका वाटीमध्ये धने, एका वाटीमध्ये खडीसाखर, हळदी कुंकू, अक्षदा, फुलं, अगरबत्ती, धूप, कापूर, आरती करण्यासाठी घंटी वाजवण्यासाठी ताट आणि लाटणं मुलांकडे दिले। माझ्या गॅलरीमध्ये तेरड्याचं झाड आलेलं होतं आणि विकत आणलेले नमनमध्ये सगळे प्रकारचे झाडांची पानं, फुलं आणि तांब्याच्या 2 कळशा घेऊन मी ते सगळं नमन तिथेच भरलं। मोठा व्हिडिओ डिलीट झाला आहे। काही शॉर्ट्स घेऊन मी हा व्हिडिओ बनवला आहे। बाहेर पाटावर गौरींना घेऊन सगळ्यांना बोलून पूजा करून घेतली आणि आलेल्या सगळ्या बायकांनीही गौरीची पूजा केली। नंतर हळदी कुंकाच्या पावलाने गौरीला आत घेतले। आत घेताना राशीचं माप ओलांडून गौरीची पूजा दारात करून गौरीला घरामध्ये आणले। जे कोणी गौरीला घरामध्ये घेईल त्यांना विचारले जाते, गौरी कशाच्या पावलाने आले? मग ते म्हणतात, गौरी सोन्याच्या पावलाने, हळदी कुंकाच्या पावलाने, गुराढोरांच्या पावलाने, सुख समृद्धी, लेकरं बाळांना सुख शांती देण्यासाठी असं विचारतात। परत एकदा गौरीची घरात घेतल्यावर पूजा करून घेतली आणि फुलांच्या गौराया साईडला मांडून गौरायांना मुखवटे लावून घेतले। त्यानंतर दागिने घालून गौराया पाटावर गणपती बाप्पांशेजारी उभ्या केल्या। पहिला नैवेद्य भाजी भाकरीचा आहे म्हणून मी बाजरीची भाकर, मेथीची भाजी, वरण भात, शिरा याचा नैवेद्य दाखवला। रात्री आरती केली। पुढचा व्हिडिओ गौरी पूजन व गौरीचा ओवसा याचा येणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।